चिरंजीव आहेत उद्धव ठाकरे या ठिकाणी सभा करतात. कसं बघता इकडं? सगळं म्हणजे आमका त्याच्यासाठी जेव्हा लागलं नाही इथपर्यंत, कारण ते करणं गरजेचं आहे. आजपर्यंत जे चाललं लढत हा त्याच्यासाठी चालला. एका दराने साठी उलटी जखमारी केली ना, चोरून धनुष्यबाण घेतला आमचा. आयुष्य झालं माझं त्या शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख आहे मी मुद्देश वाडगाव. पण आता असं वाटत नाही अशी वेळ तुमच्यावर आली आहे आता आणि पण आम्ही सामोरं जाणार आहे त्याला, आम्ही सोडणार नाही. आम्ही मुद्देश वाडगाव तालुका गंगापूर. गंगापूरहून आले हा. गंगापूरहून आले तुम्ही. गंगापूर आलो. धनुष्यबाण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आमची जिद्द आहे शिवसैनिकाची, आम्ही निष्ठावान लोक आहे ना, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यालाच येणार. काय सांगाल? आम्ही उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कन्नड तालुक्यातून आलेलो आहे आणि पुन्हा एकदा गद्दारांना गाडायचं आहे आम्हाला. त्याच्याकरता आम्ही कन्नड तालुक्यातून इथं खास उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी आलेलो आहे. पुन्हा शिवसेनेचा भगवा या संभाजीनगर लोकसभेवरती आम्हाला फडकवायचा आहे. शेतकरी आम्ही मुळात म्हणजे शेतकरी आम्ही या मोदी सरकारपासून खूप परेशान आहे आणि ही परेशानी जर मिटवायची असेल तर उद्धव साहेबाचे महाविकास आघाडीचे हात आपल्याला बळकट करणं गरजेचं आहे. त्याकरता आम्ही आणि आमचे मित्रमंडळ या उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथं आलेलो आहे. कारण की उद्धव साहेबाचे विचार म्हणजे विचाराचं सोनं लुटण्यासारखं आहे. हा शब्द आम्ही आत्मसात करीत असतो बाळासाहेब ठाकरेपासून आणि त्यांचा जो वारसदार आहे उद्धव ठाकरेपासून. यांनी चिन्ह घेतला असेल, यांनी पक्ष घेतला असेल, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण की आमचा एकच पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय सांगणार आता साहेब आले तर खैरे साहेबांच्या प्रचारासाठी. तर आता महायुतीचं राज्य सुरू आहे सध्या, तर परिवर्तन बऱ्याच जणांना हवं आहे. तर माझी तशीच इच्छा आहे की परिवर्तन घडावं एक या देशाचा नागरिक युवा म्हणून. कसं परिवर्तन पाहिजे? परिवर्तन म्हणजे आता बऱ्याच गोष्टी ते शेतकऱ्यांबाबत बोललं जावं. शेतकरी आता बरेच आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत, युवकांसाठी बेरोजगारी आहे. अजून काय 20 वर्ष इंदिरा गांधी काहीच केलं नाही असा आरोप महायुतीने केला. नाही, बरोबर आहे. 20 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही असा आरोप आहे त्यांच्यावर. आणि त्यांच्या जे 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जेव्हा येत होतो तर म्हणजे तेव्हा माझं मतदान नव्हतं, तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. तर आता मतदानाचा अधिकार असल्यामुळे मला विचारा तुम्ही कुठले प्रश्न, मी सांगू शकतो. यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आमचा पक्ष, चिन्ह आणि स्वाभिमान आणि धर्म फक्त उद्धव साहेब आहे, बाकी कोणी नाही आहे. जे बी गेले ते गद्दार होते आणि जे आहे ते फक्त शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेचे निष्ठावान शिवसैनिक आहे. यामुळे आम्ही कधीही कोणताही म्हणजे जात पात यानं कधीही म्हणजे पाहिलेली नाही. आमच्यामध्ये फक्त एकच आहे, शिवसेना म्हणजे जात पात. आमचा धर्म फक्त शिवसेना आहे आणि आम्ही शिवसेनेचेच आहोत. मारा नको. ज्यांना 50 खोके घेतले त्यांच्या मागे तुम्ही राहू नका. फक्त मशाल या समोर बटनासमोर बटन दाबा आणि प्रचंड मताने खैरे साहेबांना विजय करा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच आशीर्वाद आणि त्यांचीच पुण्याई आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी धगधगती मशाल पेटणार आहे ना, ही अगदी 100% पेटणार आहे आणि ती मतदाराच्या माध्यमातून. आणि परिवर्तन हवं आहे. जे गेले जाऊ द्या, पण आज फक्त उद्धव साहेब ठाकरे आणि माननीय शिवसेनेचे पवार साहेब आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देणारे इथं समज. परिवर्तन कसं हवं आहे? परिवर्तन हे लोकांच्या मताच्या माध्यमातून होणार आहे आणि आमच्या गंगापूर वैजापूरमध्ये तर फार मोठं परिवर्तन होणार आहे. हो काय, सत्ताधारी असतानाही आमचे आज अनेक युवक बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न माहिती आहेत. कवडी मोल जीवन जगणं झालं आमच्या शेतकऱ्यांचं. आणि विशेषतः गंगापूर तालुका आणि वैजापूर तालुक्यामध्ये असणारं आमचं हक्काचं जे पाणी आहे त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. जेव्हा सत्ता हस्तगत होईल. महायुतीचे भुमरे म्हणतात की मी त्या मतदारसंघातला आहे, पैठण धरण माझ्याकडे आहे, मला जर निवडून दिलं तर नाही, पैठण धरणाचं पाणी नाही. आम्हाला नाशिकचं पाणी बांबावली मंगळेश्वर वैजापूर गंगापूरच्या पाण्याकरता शेतकरी 10 दिवसापासून वैजापूरला बसलेले मोर्चा करता. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीप भुमरे किंवा इतर आमदार बोरणारे सर असो, बंब असो, शेतकऱ्याकडे कोणीही डोकून पाहिलेलं नाही अजून. त्याच्याकरता 102 गावांनी, गंगापूर आणि वैजापूरच्या 102 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा ठरलेला आहे. प्रत्येक गावातून ग्रामपंचायतचे ठराव दिलेले.
का येत्या 13 तारखेला निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा. रोटेशन जर 13 तारखेच्या आत जर निर्णय घेतला नाही तर 100% याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे. आज मुख्यमंत्री तुमच्या वैजापूरमध्ये ते काय म्हणाले माहिती आहे का, हा मशाल ते नसून हे टेंबा आहे, टेंबा टेंबा आहे म्हणे. नाही टेमा नाही, हे दिलेलं चिन्ह आहे, त्यांनी घेतलेलं चिन्ह आहे. धनुष्यबाण जर हिसकून नसता घेतला तर त्यांनी चिन्ह मशाली चिन्ह घेतलंच नसतं ना. भुमरे म्हणजे आईस्क्रीमचं पोरी. भुमरेनं आमचं पाणी ना दिलंच नाही. कोपरगावलाच पाणी दिलं भुमरेनी. आणि आम्ही वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातले लोक आहे. आम्ही पाटा खाल्ले, नांदूर मनमेश्वरच्या पाटा खाल्ले पाणी. जर आम्हाला पाटाला जर पाणी नाही आलं तर आमच्या शेतकऱ्याचा उपयोगच नाही ना काही. त्याच्यामुळं 102 गाव आहे गंगापूर आणि वैजापूर आणि कोपरगावचे. बदला घेणार का? हा बदला घेणार का? हो यावेळी 100% बदला.